जाऊ दे, गोष्टीची चर्चा नाही. प्रताप पाटलाला शिव्या दिल्याशिवाय आता कोणाचंही पोट भरत नाही. प्रताप पाटलाला विरोधात बोलल्याशिवाय वर पण कोणी विचारत नाही. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जी धडपड झाली ते त्यांची त्यांना लखलाप आहे. त्याने मला शिव्या देत राहावं, माझी प्रगती होत राहील. नमस्कार, माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काय लोहा येथे तर भेटीगाठी सुरू आहेत, सभा पण झाली. वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय चांगलं आहे. अजितदादा पवार साहेबांच्या आणि सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वात नगराध्यक्षासह 20 नगरसेवक राष्ट्रवादीचेच निवडून येतील, याच्यात मला तीळ मात्र शंका नाही आहे. अनेक वेळ आपण बघितलं इथं की अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की विरोधी पक्ष सुद्धा आम्हाला इथं चांगलं भेटलं नाही, तर आता काय परिवर्तन होईल? विरोधी पक्ष नाहीच भेटायचा काय विषय आहे? उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्या बिचाऱ्यांनी घरातले 7-8 उमेदवार उभा केले. आणि इथंच नाही, या नगरपालिकेत ज्यांनी नेतृत्व करतात त्यांना भोकरमध्ये 23 उमेदवार मिळाले नाहीत. याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे आणखी? ज्या पद्धतीने आम्ही कंधारमध्ये जसं आज इथं लोहात आले, काल कंधारमध्ये गेलं तर तिथं एक मोठं प्रश्न होतं दवाखान्याचा. आपल्या जवळसुद्धा ते प्रश्न आलं होतं, परंतु अजूनही जे लोकांची जे गैरसोय होत आहे दवाखान्यात, त्यासाठी दवाखान्याची गैरसोय नाही आहे. दवाखान्याची सोय होईल. एखाद्या वेळेस एखादा डॉक्टर उपस्थित नसला म्हणजे गैरसोय आहे असं नाही. सगळ्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. सध्या सगळे लोक तिथं हजर आहेत. थोड्या दिवसामध्ये नवीन इमारतीमध्ये हॉस्पिटल शिफ्ट होईल, परंतु गोरगरीब माणसाला तिथपर्यंत जायची वेळ येऊ नये त्यासाठी असलेल्या जागेत देखील OPD सुरू राहील. आता आपल्या लोहा आणि कंधारमध्ये आपला काय आहे अजेंडा? म्हणजे दोन्ही अजेंडा काय, कामाचा अजेंडा आहे. काम करतोय, लोकांना माहिती आहे. आणि दोन्ही ठिकाणी पूर्ण मेजॉरिटी म्हणण्यापेक्षा पूर्णच्या पूर्ण उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून येतील. त्याची जबाबदारी मी घेतली. दादाच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा नक्की बदलल्याशिवाय राहणार नाही. अनेक वेळ आपण बघितलं की मुस्लिम समाज सर्वात जास्त काँग्रेसमध्ये होता, परंतु आज राष्ट्रवादीमध्ये भरपूर येत आहे. एक सेक्युलर पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहत होते, परंतु आता सेक्युलर पक्ष म्हणून राष्ट्रवादीमध्ये पुढे आला आहे. मी कंधारमध्ये अनेक वर्ष मुस्लिम समाजाला उपाध्यक्ष केलं. आज आम्ही हिमायतनगरला मुस्लिम समाजाला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. धर्माबादमध्ये तर भारतीय जनता पक्षाने साधं एक उमेदवारी मुस्लिमांना दिली नाही, एवढा मोठा समाज असो. त्यामुळे एक सेक्युलर पार्टी म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळं दलित समाज, मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज, बहुजन समाज हा राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणावर येतो आहे. अनेक वेळ अशोक चव्हाण यांनी म्हणले की माझ्या वडिलाला नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही, माझं नाव घेतल्याशिवाय राजकारण जमत नाही, एवढं खालच्या पातळी. जाऊ दे, गोष्टीची चर्चा नाही. प्रताप पाटलाला शिव्या दिल्याशिवाय आता कोणाचंही पोट भरत नाही. प्रताप पाटलाला विरोधात बोलल्याशिवाय वर पण कोणी विचारत नाही. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जी धडपड झाली ते त्यांची त्यांना लखलाप आहे. त्याने मला शिव्या देत राहावं, माझी प्रगती होत राहील. दोन्ही नगर परिषदमध्ये कंधार आणि लोहामध्ये आपण जसं आता भाषणात सांगितलं की अनेक आमचे अजेंडा आहेत. पुतळ्याचे कामं आणि शादीखाने असे विविध आहेत. सगळं जे काम होईल ते मॉडेल काम होईल. जे काम होईल ते जिल्ह्याला दिशादर्शक काम होईल. सर्व महापुरुषाचे स्मारक लोकांनी इथं येऊन पाहावं असं करायचं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं काम केलं जाईल. साहेब, जसं राजकारण म्हणजे आपण अनेक वेळ बघितलेलं आहे, सुडाचं राजकारण होतो. शरद पवार सोबत बी अशी अनेक वेळ झालेला आहे. आपण जसं म्हणलं असल्यासोबत घर मोठं झालं की मराठीत म्हण आहे, भांड्याला भांडं लागतं. त्या पद्धतीनं थोडं बाजूला गेलं असेल. माझी सख्खी बहीण माझ्या विरोधात निवडणुकीला उभा होती. माणसाचं मन बदललं की माणूस बाजूला जातो. झालेल्या चुका लक्षात आल्या की जवळ येतो. जे दूर गेले, ज्यांच्या चुका लक्षात आल्या ते माझ्यासोबत आले, राहिलेले पण येतील. त्याच्यामुळे त्याच्यावर मला काय अधिक बोलायचं नाही. आता काय लागतील लोहा आणि कंधारमध्ये जनतेला आपण काय आव्हान करणार नाही. शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं ताकद उभा केली पाहिजे. मला आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं स्वप्नील पाटील लोंगारेला कंधारमध्ये, त्यांच्यासोबत 20, शरद पाटील पवार यांना लोह्यामध्ये आणि त्यांच्यासोबत 20 राष्ट्रवादीच्या निवडून दिलं पाहिजे. धन्यवाद. शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.